हॅलो पब्लिक, मी मुंबईकर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे माझ्या आजच्या मिनी व्लॉगमध्ये। तर चला बघूया आजच्या व्लॉगमध्ये काय आहे। तर मी तुम्हाला आज घेऊन जात आहे श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये। लास्ट टाइम मी तुम्हाला घेऊन गेलो होतो दादरला असणाऱ्या श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये। तर यावेळी आपण जाणार आहोत दुसऱ्या लोकेशनला। तर चला बघूया। आता मी आहे सोनावटी स्टेशनला। इथे मला थोडं काम होतं, ते मी काम केलं आणि माझं काम झाल्यावर मी इथून परत ट्रेन पकडून मी जुईनगरला निघालो। हे आहे जुईनगर रेल्वे स्टेशन आणि स्टेशनच्या बाहेर आल्यावर तुम्हाला हा एक रस्ता दिसेल जो बाहेरच्या दिशेने चालला आहे। या रोडच्या पलीकडेच आहे हे रिक्षा स्टँड, त्याचं नाव आहे गावदेवी रिक्षा चालक मालक कल्याणकारी सेवा संस्था। मी इथे आलो तेव्हा इथे एकही रिक्षा नव्हती। थोडा वेळ वाट बघितली आणि नंतर रिक्षा आली। रिक्षामध्ये बसलो, काकांना सांगितलं स्वामी समर्थ मठ, त्याने लगेच त्या दिशेने रिक्षा वळवली। इथून फक्त तुम्ही 26 रुपयामध्ये स्वामी समर्थांच्या मठापर्यंत जाल आणि स्टेशनवरून फक्त 1300 मीटरच्या अंतरावर हे स्वामी समर्थांचं मठ आहे। तर तुम्ही ते चालतही जाऊ शकता जर तुमची इच्छा असेल तर, पण मी ऑटोने गेलो आणि 5 मिनिटातच मी स्वामी समर्थांच्या मठाच्या बाहेर पोहोचलो। तुम्ही बघू शकता हे आहे समर्थांच्या मठाचं प्रवेशद्वार। प्रवेशद्वारावर सुद्धा लिहिलं आहे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आणि आतमध्ये गेल्यावर लगेचच तुम्हाला तिथे चप्पल स्टँड दिसेल। इथे मी चप्पल वगैरे काढली आणि इथून पुढे गेलो आणि समोरच लगेच तुम्हाला मंदिराचा आतला परिसर दिसेल। आणि जे समोर छोटं मंदिर दिसत आहे ते स्वामी समर्थांचं आहे। मी लगेच जाऊन तिथे आधी स्वामींचं दर्शन घेतलं। तुम्ही बघू शकता स्वामींची मूर्ती एवढी छान आहे, असं वाटते साक्षात श्री स्वामी समर्थ माझ्यासमोर बसलेले आहेत। मी खूप वेळ समर्थांकडे पाहत होतो आणि नंतर मग त्यांचे फोटोज आणि व्हिडिओज शूट केले। तिथेच मंदिराच्या दोन्ही बाजूच्या भिंतीवर असे स्वामी समर्थांचे बॅनर लावले आहेत, त्याच्यावर स्वामींचे वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आहेत आणि त्या प्रत्येक फोटोवर स्वामींचा एक श्लोक लिहिलेला आहे, ज्याच्यामागे काहीतरी अर्थ दडलेला आहे। अशा प्रकारचे इथे स्वामींचे 31 फोटो लावलेले आहेत आणि प्रत्येक फोटोवर एक श्लोक लिहिलेला आहे। आणि इथे गुरुवारी खूप गर्दी असते दर्शनासाठी आणि बरेच लोक इथे येऊन नामस्मरण करतात। हा सभामंडप पण खूप मोठा आहे, तुम्ही बघू शकता। आणि मी इथे थोडा वेळ स्वामींचं नामस्मरण केलं आणि परत इथं स्वामींचं दर्शन घेतलं आणि इथून निघालो। तर आजचा व्हिडिओ इथेच संपवतो। आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू, तुम्ही माझा व्हिडिओ बघता आणि मला चांगला प्रतिसाद मिळतोय। प्लीज या व्हिडिओला सुद्धा लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।